कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 6 डिसेंबरच्या भागामध्ये मृण्मयी हातामध्ये ग्लास घेऊन रूममध्ये येते. कबीर म्हणतो, हे काय, दुधाचा ग्लास का? मृण्मयी म्हणते, नाही, पाण्याचा. तू दुधाचा ग्लास एक्सेप्ट करत होतास का? याच्यावरती कबीर म्हणतो, नाही नाही, म्हणजे अजूनही ते लग्नाच्या नंतरचे विधी असतात ना. मृण्मयी म्हणते, हो तर लग्नानंतरची पूजा असते, पण तू उतावळा झालास का कबीर? कबीर म्हणतो, नाही. मृण्मयी म्हणते, काय नाही? कबीर गडबडतो आणि हो नाही म्हणत म्हणत खरं तर कबीर मृण्मयीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो विचार करत असतो, या क्षणाची मी वाट पाहत होतो, पण आज माझ्या आयुष्यात हा क्षण अशा वेळेला आलाय की इथे जिंकून सुद्धा मीच हारणार आहे. त्यावेळेला आता मात्र मृण्मयी सांगत असते, कबीर तुझी चोरी मी पकडले हं. कबीर म्हणतो, कसली चोरी? यावरती मृण्मयी म्हणते, गुंजा, म्हणजे गुंजाने तुला हरवलं ना. बघ तर तू खऱ्या पद्धतीने खरं तर जिंकला होतास, पण माझ्यासाठी तिने तुला हरवलेलं आहे. यावरती कबीर विचार करत असतो, या खेळामध्ये इथून आणि तिथून हार ही माझीच होणार आहे. म्हणजे कोणीही जिंकलं, काही झालं तरीसुद्धा हार ही माझीच होणार. तोपर्यंत गुंजा आपल्या रूममध्ये झोपायला येते, तर तिच्या रूममध्ये सगळे अडगळीचं सामान टाकलेलं असतं. म्हणजे लग्नाच्या गडबडीमध्ये आहेराचं, चौरंग असे सगळे सामान तिच्या रूममध्ये असल्यामुळे तिला कुठेही झोपण्यासाठी जागाच नसते. ती विचार करते, मी हॉलमध्ये झोपू का? पण नको नको, हॉलमध्ये झोपले तर परत साहेबाला काहीतरी वाटेल आणि साहेब माझ्यावरती चिडतील, त्यापेक्षा मी टेरेसवर झोपते. असा विचार करत गुंजा आपलं अंथरूण पांघरूण घेते आणि टेरेसवरती झोपायला जाते. इकडे आता मृण्मयी कबीरच्या खांद्यावरती डोकं ठेवून असते आणि म्हणते, खरंच कबीर, म्हणजे आपल्या आयुष्यात हा क्षण आलाय ना, मला इतका आनंद आणि भारी वाटतंय ना, पण खरं तर पूजा झाल्याशिवाय आपण एकत्र येऊ शकत नाही. असं म्हणत ती कबीरशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असताना कबीर म्हणतो, आमच्या इकडे एक रिवाज आहे, म्हणजे आई म्हटली होती की लग्नाच्या पहिल्या रात्री टेरेसवरती जाऊन चंद्र पाहायचा असतो, चल आपण चंद्र बघूया. असं म्हणत तो मृण्मयीला चंद्र पाहण्यासाठी टेरेसवरती आणतो. दोघंजण एकमेकाच्या मिठीत असतात. त्यावेळेला मृण्मयी खूप खुश आहे हे बघून आता इकडे कबीर विचार करतो, माझ्या मनामध्ये जे चाललंय ते मृण्मयीला मला सांगायला पाहिजे. आणि तो विचार करतो, हाच तो क्षण आहे आणि म्हणतो, मृण्मयी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मृण्मयी म्हणते, बोल ना, काय सांगायचंय तुला? यावरती कबीर आता गुंजाबद्दलचं सगळं सत्य मृण्मयीला मिठीत घेऊन सांगणार आणि तो म्हणतो, गुंजा. त्यावरती मृण्मयी म्हणते, गुंजा? कबीर म्हणतो, काय? तेव्हा मृण्मयी म्हणते, गुंजा. आता कबीरला काहीच कळत नाही आणि तो म्हणतो, गुंजा काय? मागे वळून मृण्मयी दाखवते, ती बघ गुंजा. गुंजा इथे का झोपले? कबीर म्हणतो, अगं तिच्या रूममध्ये सगळं लग्नाचं सामान आहे ना, म्हणून कदाचित ती इथे झोपली असेल. यावरती मृण्मयी सांगते, हो पण इथे का? तिने हॉलमध्ये झोपायचं ना, चल आपण बघूया. असं म्हणत काळजीपोटी मृण्मयी गुंजाला उठवायला येते आणि पाहते तर काय, गुंजाला ताप आलेला असतो आणि ती म्हणते, कबीर, अरे हिला ताप आलेला आहे, मला असं वाटतंय आपण हिला खाली नेऊया, ही ग्लानीमध्ये आहे, आत्ताच्या आत्ता हिला उचलून आपण खाली नेऊ. असं म्हणत मृण्मयी गुंजाला उठवते, तिला अलगद पकडते आणि आपल्या रूमपर्यंत घेऊन येते. गुंजा अजूनही ग्लॅनीत असते. मृण्मयी तिच्या अंगावरती पांघरूण घालते आणि म्हणते, कबीर तू 2 मिनिटं थांबिते, मी हिच्या डोक्यावरून थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यासाठी पट्ट्या आणते, तू हिची काळजी घेशील ना. असं म्हणत मृण्मयी जाते. कबीर म्हणत असतो, थांब ना मृण्मयी. तोपर्यंत गुंजा इकडे ग्लानीत बडबडत असते, आई आली होती, आईला दुखावलं, आई निघून गेली, साहेबाचं लग्न राहिलं नसतं. असं बडबडत असताना कबीरला कळतं घडलेला प्रकार, की गुंजाने स्वतःच्या आईला बाभळीला या लग्नातून पाठवून दिलं कारण माझं लग्न व्हावं म्हणून. आणि हे सगळं समजल्यावरती हे मृण्मयी समोर येऊ नये असं कबीरला वाटत असतं. तितक्यात मृण्मयी येते आणि गुंजाचं बोलणं पण बंद होतं. मृण्मयी सांगत असते, मला असं वाटते की कबीर तू टॅबलेट किंवा गोळी आण ना एखादी. कबीर म्हणतो, मी आईला उठवून आणू का? यावरती आता मृण्मयी सांगते, नको, तू टॅबलेट वगैरे बघ ना कुठे आहे का. गुंजाची आता मात्र अवस्था खूप बिकट असते. त्यावेळेला मृण्मयी तिला उठून बसवते. गुंजा, बघ ना, बस जरा, काय होतंय तुला? आणि टॅबलेट काही सापडत नाही. मग मात्र कबीर म्हणतो, मृण्मयी तू एक काम कर, तू थंड पाण्याच्या पट्ट्याबद्दल मी बघतो काय करायचं ते. त्यावरती मृण्मयी म्हणते, कबीर मला नाही वाटत आहे की गुंजाला रात्रभरामध्ये बरं वाटेल, एक काम कर, तू बाहेर झोप, मी इथे गुंजासोबत झोपते. कबीर विचार करतो, तुमच्या दोघींच्या मधलं हे नातं माझ्यासाठी खूप धोकादायक ठरणार आहे, एवढं मात्र नक्की. दुसऱ्या दिवशी पूजा चालू असते. गुरुजी पूजेचे सगळे विधी उरकतात आणि म्हणतात, आता मी उद्या उत्तर पूजेला येतो. गुरुजी निघून गेल्यावरती उखाणा घेण्यासाठी कबीर आणि मृण्मयीला सगळेजण आग्रह करतात. मधू म्हणते, घ्या की, उखाणा घ्या की. यावरती कविता म्हणते, हां कबीर भाऊजी तुम्ही पहिल्यांदा. कबीर म्हणतो, सारखं सारखं उखाणा उखाणा उखाणा, मला नाही येत सारखा सारखा उखाणा.
कविता सांगते, आमचं लग्न झाल्यावरती वर्षभर आम्हाला उखाणा घ्या म्हणून सतावलत ना, आता तुम्हाला उखाणा घ्यायलाच पाहिजे. आणि सगळेजण उखाणा उखाणा असं म्हणून टाळ्या वाजवतात. माया म्हणते, आपल्या बायकोचं नाव घ्यायला इतकी लाज कसली वाटते तुला? बायकोचं नाव घेतलंस तर काही बिघडणार आहे का? असं म्हणत माया आता मुद्दामच आरडाओरडा करते. यावरती कबीर म्हणतो, बायकोचं नाव घ्यायला मला काही प्रॉब्लेम नाही, घेतलं नाव मृण्मयी. असं म्हटल्यावरती आता मात्र सगळेजण कबीरला अरे घे नाव, आणि सर्वेश्वर त्याला एखादं नाव सांगायला लागतो. पण कबीर मात्र आता स्वतःचंच नाव घेतो आणि छानपैकी आता मृण्मयीचं आता कबीरचा छानपैकी उखाणा होतो. त्यावेळेला मृण्मयीला उखाणा घे म्हणून सगळे सांगतात. मृण्मयी म्हणते, मला खरंच काही आठवत नाही आहे. त्यावरती विजया म्हणते, थांब मी तुला उखाणा सांगते तसा घे. म्हणजे असं म्हटल्यावरती इकडे आता विजया सांगते, चांदीच्या ताटामध्ये ठेवले होते गरे. माया म्हणते, गरे कसले गरे येऊ? हे ऐकल्यावरती मला असं बिळबिळीत काहीतरी ठेवल्यासारखं वाटतंय. यावरती सर्वेश म्हणतो, खरं तर हा उखाणा सांगायला हवा होता आईने तिच्या, पण आईला काय येतंय? यावरती विजया म्हणते, हो तर टोमणे मग आता पक्के येतात. मग विषय बदलण्यासाठी सुबोध म्हणतो, आई उखाणा सांग. उगाच माया आणि विजयामध्ये पुन्हा वाद नको म्हणून सगळेजण गप्प राहण्यासाठी सांगतात. मग आता इकडे सुबोध म्हणतो, गुंजा तू सांग ना एखादा उखाणा. गुंजा आता गडबडते. कबीर विचार करत असतो, नको गुंजा नको उखाणा घेऊस, काहीतरी गडबड होईल. पण गुंजा आता उखाणा सांगते. गुंजाला मृण्मयी म्हणते, बोल ना गुंजा, तू मला उखाणा सांग, मग मी उखाणा घेईन. त्यावर ती गुंजा सांगते की पार केली वळणावळणाची वाट आणि त्यासाठी चढले मी खूप कठीण घाट. आता माझ्या आयुष्याची झाली आहे सोनेरी पहाट आणि साहेबाचं. असं म्हणत आता सगळेच जण गुंजाकडे पाहतात. कबीरला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडलेली असते. गुंजाने साहेबाचं नाव घेतल्यावरती सगळेजण चपापतात. गुंजा थोडा वेळ गप्प बसते आणि पुन्हा एकदा सिच्युएशन सावरत मग नाव घेतलं जातं. तोपर्यंत इकडे आता कडूआजी घरी आलेली असते आणि त्याच वेळेला बुध्या लपून छपून पाहत असतो. बाबळी आणि सत्या पण घरी येतात. त्यावेळेला बाबळी म्हणते, काय झालं हिला? सत्या म्हणतो, डोक्यावरती परिणाम झालाय. ए कडूआजी, मला ओळखलंस का? मी सत्या, ही बाबळी आणि बाबळीची मुलगी गुंजा. गुंजाचं नाव घेतल्यावर ती कडूआजी वळून पाहते. बुध्या म्हणतो, बोल सत्य बोल. तोपर्यंत इकडे आता पूजा चालू असते. लग्नाचे सगळे विधी होत असतात. कडूआजीला गुंजामुळे सत्य आठवलेलं असतं. इकडे आता विधी चालू असताना जिलेबी तोडायची असते एकमेकांनी. म्हणजे एकच जिलेबी घेऊन दोघांनी ती जिलेबी खायची. सगळेजण आता जिलेबीसाठी विधी पूर्ण करत असतात. पण गुंजा मात्र हे पाहू शकत नसते. कबीर गुंजाकडे पाहतो आणि मृण्मयी आणि कबीरची जवळीक बघून गुंजाच्या मनावरती आघात होत असतो.